नमस्कार. मी ऋषी करत कापूस सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम आता वितरित केली जाणार आहे. आज 3 सप्टेंबर रोजी याचा जी-आर सुद्धा काढण्यात आलेला आहे. तो जी-आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. यासाठी कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, कोणती शेतकरी या ठिकाणी पात्र असतील. तुमच्या कृषी विभागामार्फत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहेत. लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे. तर किती तारखेला ही रक्कम वितरित केली जाणार आहे तो सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर या ठिकाणी बघणार आहे. आता हे झालं ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी. ज्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यांच्यासाठी काय, तर त्या शेतकऱ्यांना नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला डायरेक्ट पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील आणि जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील. आता यासाठी आज 3 सप्टेंबर रोजी जी-आर काढण्यात आला आणि या जी-आरनुसार जवळपास 4,194 कोटी रक्कम ही वितरित करण्यासाठी या ठिकाणी राज्य शासनामार्फत मान्यता देण्यात आली. आता यानुसार लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाईल. ही रक्कम शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यावरती 10 सप्टेंबर रोजी या ठिकाणी वितरित केली जाईल. कृषी विभागामार्फत याच्या याद्यासुद्धा बनवण्यात येत आहे. आता कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहे, तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता मिळत असेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम डायरेक्टली टाकली जाणार आहे. म्हणजेच काय, तर या रकमेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची KYC करायची गरज नाही. PM किसानच्या जे हप्ता आहे त्यासाठी जे तुम्ही KYC केली त्याच KYCनुसार तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे. तुम्हाला परत KYC करायची गरज पडणार नाही. फक्त कोणत्या शेतकऱ्यांसाठी, जे PM किसान अंतर्गत लाभार्थी आहेत ज्यांना 2-2 हजाराचा हप्ता दिला जातो. आता काही शेतकरी असे पण आहेत की त्यांना PM किसानचा या ठिकाणी हप्ता मिळत नाही किंवा 2,000चा हप्ता भेटत नाही. मग त्यांच्यासाठी काय, तर त्या शेतकऱ्यांची एक यादी बनवली जाईल. या यादीनुसार तुम्हाला KYC करायची आणि KYC केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जातील. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान अंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता भेटतो त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 10 सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाईल. अशा प्रकारची ही अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. जय हिंद.